नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 14 जुलै 2026. आज चंद्र संध्याकाळी 6:59 मिथुन राशीमधून कर्क राशीत जात असून नक्षत्र आहे पुनर्वसू. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. दिवसभर चंद्र तुमच्या 3ऱ्या भावात आहे. आज तुमची हिंमत आणि टायपिंग स्पीड एकदम सुपरफास्ट असेल, पण संध्याकाळी 6:49 नंतर चंद्र 4थ्या भावात जाईल आणि आता मला फक्त आराम करायचा आहे अशी तुमची अवस्था होईल. अश्विनी नक्षत्र दिवसभर डेंजर झोन आहे. पैशांची जोखीम आणि घाईचे निर्णय पूर्णपणे टाळावेत, आज काळजी घ्यावी. भरणी नक्षत्र ठरवलेली महत्वाची कामे आज 100% यशस्वीरित्या पूर्ण होतील. कृतिका नक्षत्र संवादात एरर म्हणजे मतभेद येण्याची संभावना आहे, त्यामुळे विनाकारण सहकाऱ्यांशी वाद घालू नका, थोडी काळजी घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे. आज कामाला सुरुवात करताना लॅपटॉप किंवा वहीच्या कोपऱ्यात हळदीचे एक छोटे स्वस्तिक नक्की काढा, काम अचूक होईल. वृषभ राशीला दिवसभर 2ऱ्या भावातील चंद्रामुळे फक्त फॅमिली बजेट आणि बँक बॅलन्सचे विचार येतील, पण संध्याकाळी 6:49 चंद्र 3ऱ्या भावात जाईल आणि अचानक तुमच्या अंगात ऊर्जा येईल. तुम्ही भावंडांसोबत आणि मित्रांसोबत गप्पांचा फड रंगवू शकता. मित्रांसोबत दिवस उत्तम जाईल. कृतिका नक्षत्र घरातील लोकांशी आणि नातेवाईकांशी मतभेद होण्याची संभावना आहे, थोडी काळजी घ्या, वाणीवर नियंत्रण ठेवा. रोहिणी नक्षत्र आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत एकदम सुरक्षित दिवस आहे. आजचा दिवस सुंदर आहे. मृग नक्षत्र अचानक एखादे छुपे खर्च किंवा स्पीड ब्रेकर येऊ शकतात, त्यामुळे खिशाला जपा आणि अनावश्यक खर्चावरती नियंत्रण ठेवा. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज घरातून बाहेर पडताना डाव्या खिशात एक हेवी वेलची नक्की ठेवा, पैशांची आवक स्थिर राहील. मिथुन राशीच्या लोकांना संध्याकाळपर्यंत चंद्र तुमच्याच राशीत आहे. डोक्यात भन्नाट आयडियाज आणि स्वतःवर वेळ खर्च कराल, पण संध्याकाळी 2ऱ्या भावात प्रवेश केल्यानंतर अचानक तुम्हाला तुमच्या खर्चाची आठवण येईल आणि हिशोब करत बसाल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. मृग नक्षत्र तब्येतीची आणि मूडची थोडीशी काळजी घ्या. आज थोडी चिडचिड होईल, त्यामुळे महत्वाचे निर्णय आज शक्यतो नको. आद्रा नक्षत्र दिवसभर लॉटरी लागल्यासारखा आनंद राहील आणि अचानक फायदा देखील होईल. आजचा दिवस लक्ष्मीकारक आहे. पुनर्वसू नक्षत्र डोक्यात विचारांचे वादळ आल्याने मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे आज थोडं आराम करा. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज अंघोळ केल्यानंतर स्वतःच्या नाभीवरती एक थेंब साजूक तूप नक्की लावा, चिडचिड पूर्णपणे थांबेल. कर्क राशीला दिवसभर 12व्या भावातील चंद्रातून फळे येतील. तुमची अवस्था मला झोपू द्या अशी असेल, पण संध्याकाळी चंद्र तुमच्या स्वतःच्याच राशीत प्रवेश करेल. संध्याकाळी तुमची बॅटरी 100% चार्ज होईल आणि एकदम फ्रेश व्हाल. सायंकाळची वेळ उत्तम आहे. पुनर्वसू नक्षत्र दिवसभर आळस आणि विनाकारण खर्च जाणवेल. पुष्य नक्षत्र 12व्या भावातही भाग्याचा VIP सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे. आजचा दिवस उत्तम आहे. अश्लेषा नक्षत्र मित्रांची भक्कम साथ मिळेल आणि नुकसानीपासून वाचाल. आजचा दिवस उत्तम आहे. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या पिवळ्या कपड्यात चांदीचे नाणे बांधून स्वतःजवळ ठेवा, संध्याकाळनंतर भाग्योदय होईल. सिंह राशीसाठी दिवसभर लाभाचा भाव ऍक्टिव्ह राहील. मित्रांचे कॉल्स, नफा आणि गप्पा जोरात चालतील, पण संध्याकाळी चंद्र खर्चाच्या भावात जाईल, त्यामुळे रात्री ऑनलाईन शॉपिंग करणे टाळा आणि उगाच जुने विचार करत बसू नका. शांत राहा आणि विचारपूर्वक काम करा. मघा नक्षत्र डेंजर झोन आहे. मित्रांना उधार देणे टाळा, घाईघाईत गुंतवणूक करणे टाळा, आज थोडी काळजी घ्या. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र रखडलेली कामे आणि आर्थिक टार्गेट 100% यशस्वी होईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र मित्रांसोबत किंवा मोठ्या भावंडांशी विनाकारण हुज्जत घालू नका, आज वाद होणार नाही याची काळजी घ्या. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज उजव्या हाताच्या मनगटावर एक साधा पिवळा धागा नक्की बांधा, चुकीचे निर्णय टळतील आणि दिवस उत्तम जाईल. कन्या राशीला दिवसभर 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये पळापळ करावी लागेल. बॉसची नजर तुमच्यावर असेल, पण संध्याकाळी चंद्र 11व्या भावात जाईल. संध्याकाळी तुम्ही ऑफिसचे टेन्शन विसरून मित्रांसोबत पार्टी करत असाल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सहकाऱ्यांशी नेटवर्क इश्यू म्हणजे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे आपला इगो बाजूला ठेवून संवाद करावा. हस्त नक्षत्र नोकरी आणि तुमची इमेज एकदम सुरक्षित आणि सेफ राहील. आजचा दिवस उत्तम आहे. चित्रा नक्षत्र कामात अचानक तांत्रिक बिघाड किंवा कटकट येऊ शकते, आज थोडी काळजी घ्या.
कन्या राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी कामाला निघताना गोमातेला थोडासा पालक किंवा हिरवे गवत नक्की खाऊ घाला. नोकरीतील विघ्ने दूर होतील. तुळ राशीला संध्याकाळपर्यंत 9व्या भावातील चंद्रामुळे रिलॅक्स वाटेल. नशिबाचे दारे उघडतील, पण संध्याकाळी चंद्र कर्मभावात जाईल. म्हणजे संध्याकाळी अचानक उद्याच्या पेंडिंग कामाचे आणि बॉसचे टेन्शन सुरू होईल. त्यामुळे कामावर लक्ष द्यावे लागेल. चित्रा नक्षत्र, प्रवासात खर्चाचे स्पीड ब्रेकर येऊ शकतात, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. स्वाती नक्षत्र, नशिबाची लॉटरी आणि अचानक धनलाभ आणि आनंद मिळण्याचा सुयोग आहे. विशाखा नक्षत्र, थोडा मानसिक आणि आध्यात्मिक थकवा जाणवेल. विश्रांती घ्या, थोडा आराम करा. तुळ राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना रुमालावर थोडेसे चंदनाचे नैसर्गिक अत्तर नक्की शिंपडा. भाग्याची साथ लवकर मिळेल. वृश्चिक राशीला दिवसभर 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल. गुप्त गोष्टी उघड होण्याचा धोका आहे, पण संध्याकाळी चंद्र 9व्या भावात जाईल आणि संध्याकाळी अचानक सुटकेचा निश्वास टाकाल आणि मूड एकदम प्रसन्न होईल. विशाखा नक्षत्र, शारीरिक दगदग होईल. स्वतःला कामाच्या ओझ्याखाली दाबू नका, थोडं काळजीपूर्वक काम करा. अनुराधा नक्षत्र, 8व्या भावातही भाग्याचा प्रीमियम सपोर्ट साक्षात तुम्हाला तारून नेईल, त्यामुळे आजचा दिवस उत्तम जाईल. ज्येष्ठा नक्षत्र, कठीण प्रसंगात मित्राची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत मूठभर हळद मिक्स करून तेच पाणी दिवसभर प्यावे. संकटे नक्कीच टळतील. धनु राशीसाठी दिवसभर 7व्या भावातील चंद्रामुळे जोडीदारासोबत मजेत वेळ जाईल. क्लायंट मीटिंग छान होतील, पण संध्याकाळी चंद्र 8व्या भावात जाईल आणि संध्याकाळी विनाकारण जोडीदाराशी जुने विषय काढून वाद घालू नका. वाहन जपून चालवा. सायंकाळी काळजी घ्या. मूळ नक्षत्र, डेंजर झोन आहे, भागीदारीत नवीन स्वाक्षरी करू नका आणि वाद टाळा. आज कोणतेही महत्वाचे निर्णय न घेतलेले उत्तम राहील. पूर्वाषाढा नक्षत्र, अडकलेली कामे आणि मीटिंग 100% यशस्वीरित्या पूर्ण होतील. आजचा दिवस उत्तम आहे. उत्तराषाढा नक्षत्र, संवादात गैरसमज होऊ शकतात, स्पष्ट बोला, परंतु काळजीपूर्वक कोणतीही गोष्ट हाताळा. धनु राशीसाठी उपाय आहे, आज दिवसभर तुमच्या बॅगेत किंवा खिशात पांढऱ्या चंदनाचा एक छोटासा तुकडा नक्की ठेवा. रागावर नियंत्रण राहील. मकर राशीला दिवसभर 6व्या भावातील चंद्रामुळे पळापळ करावी लागेल. विरोधकांचा तुम्ही धुवा उडवाल, पण संध्याकाळी चंद्र 7व्या भावात जाईल. संध्याकाळी वेळ जोडीदारासोबत रोमॅन्टिक जाईल आणि दिवसभराचा थकवा कुठे पळून गेला हे लक्षात पण येणार नाही. उत्तराषाढा नक्षत्र, सहकाऱ्यांशी नेटवर्क इश्यू म्हणजे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक बोलावे आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे. श्रवण नक्षत्र, विरोधकांवर तुम्ही भारी पडाल. आरोग्य आणि नोकरी आज सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. धनिष्ठा नक्षत्र, आज स्पर्धेमुळे किंवा आरोग्यावरती अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा. मकर राशीसाठी उपाय आहे, आज कामावरून आल्यावर घरात एका वाटीत 2 लवंगा आणि कापूर एकत्र जाळा. नकारात्मक ऊर्जा. कुंभ राशीसाठी दिवसभर 5व्या भावातील चंद्रामुळे डोक्यात क्रिएटिव्ह आयडियाज येतील, पण संध्याकाळी चंद्र 6व्या भावात जाईल आणि संध्याकाळी अचानक थकवा येईल. उद्या काय काम आहे याचं टेन्शन सुरू होईल, त्यामुळे मनावर दडपण येऊ शकतं, त्यामुळे थोडी काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र, शेअर मार्केट किंवा उत्साहात आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे आज कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीपासून थोडे जपावे. शततारका नक्षत्र, दिवसभर अनपेक्षित धनलाभ आणि बुद्धीच्या जोरावरती मोठे यश मिळू शकते. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, थोडी मानसिक दगदग होईल. आज थोडा आराम करा. तब्येतीची काळजी घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना एका कागदात थोडेसे काळे तीळ घेऊन ते कोणत्याही झाडाच्या मुळाशी नक्की अर्पण करा. संध्याकाळचे टेन्शन नक्कीच दूर होईल. मीन राशीची अवस्था, दिवसभर मला आराम करायचा आशय असेल, घरातील साफसफाई निघेल. संध्याकाळी चंद्र 5व्या भावात जाईल आणि संध्याकाळी तुमच्या अंगात एकदम भन्नाट ऊर्जा येईल. मुलांसोबत खेळायला किंवा मनोरंजन करण्याचा इच्छा होऊ शकते. सायंकाळ उत्तम आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, घरात काम करून थोडा शारीरिक थकवा येईल, त्यामुळे थोडा आराम करा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, घरात मोठ्यांची आणि नशिबाची पूर्ण साथ मिळते. आजचा दिवस खूप उत्तम आहे. रेवती नक्षत्र, घरातील सदस्य आणि मित्रांकडून चांगली मदत मिळेल. आजचा दिवस एकदम सुरेख आहे. मीन राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या रोजच्या वाचनाच्या पुस्तकात किंवा डायरीमध्ये एक मोराचे पीस नक्की ठेवा. मन अतिशय प्रसन्न राहील आणि दिवस सुरेख जाईल. तर मित्रांनो, हा होता 14 जुलैचा गुरुच्या पुनर्वसू नक्षत्राचा आणि संध्याकाळी मिथुन मधून कर्क राशीत जाणाऱ्या चंद्राचा अचूक लेखाजोखा. 6:45 नंतर तुमचा मूड कसा भावनिक झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.